गेली त्याच्यामुळे समाप्ती पण चांगली झाली. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलात, अत्यंत शानदार पद्धतीने. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघतोय की बॉडी लाईन लावल्या गेल्यात. कसं वाटतं? कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॉडी लाईन फार कमी, म्हणजे शिवाशास्त्रामध्ये रंगवलेल्या सजवलेल्या फार कमी बघायला मिळतात. खूप छान, खूप छान, अप्रतिम होतं सगळं, म्हणजे अरेंजमेंट खूप छान केले. परेश, थँक्यू व्हेरी मच, अभिनंदन. याच दरम्यान एक खडखडी चौकार येतोय आणि या खडखडी चौकाराबरोबरच आपण एक मधुर संगीत आणि त्यानंतर गोड आवाज, धनंजय डीके यांचा आवाज. थँक्यू. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक आणि उपस्थित असलेले आपले सर्व सन्माननीय अतिथी, या सर्वांचं करूयात पुन्हा या रात्रीच्या क्रिकेटच्या अगदी कालावधीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाचा मॅच सुरू आहे मैदानावरती. वरद विनायक आणि समर्थ बॉय 14-32 याच्यामध्ये सुरू असलेला मॅच. अंपायर कॉल तिथून आपण पाहिलं तर नो बॉल मैदानावरती आलेला आहे. तिथून मात्र आपण पाहिलं बिग हिट करण्याचा प्रयत्न मैदानावरती आकाश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु स्वतःवरती नाखुश देखील आहेत, नाराज देखील आहेत. बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा होता, चौकारामध्ये कन्वर्ट करायचा होता, परंतु चेंडू मात्र षटकारामध्ये कन्वर्ट झालेला आहे. मारुतीजी पेडमकर साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. जितू क्षत्रिय साहेब यांना आपण सध्याच्या घडीला पाहतायत. आदरणीय राजाजी जगताप साहेब यांना आपण सध्याच्या घडीला पाहतायत. आणि खास करून या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी आपण पाहू शकतायत, शिवान स्पोर्टचे आदरणीय दिनेश सर यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खास करून माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2024 मध्ये मोस्ट वेलकम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, आकाश यांच्या बॅटमधून फटका पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक सुंदररित्या मात्र बॉलला कव्हर करताना पाहायला मिळाले. दोन्ही अंडरआर्म क्रिकेटमधील नावाजलेले गाजलेले दोन्ही संघ आहेत. समर्थ बॉय 14-32 आहे, एका बाजूला शैलेजी करावडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं आकाश यांचा संघ आहे. आतापर्यंत बॉलचा कल संपला गेला. या षटकातील 4 बागपूरला गेले. यावेळी आपण पाहिलं चेंडूला मात्र टॅप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव मात्र घेतली गेल्यात. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. या वर्षामध्ये वसई खास करून विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जी विरार प्रीमियर लीग पार पडली, त्या विरार प्रीमियर लीगमध्ये ज्याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजची सायकल मिळाली होती, बायसिकल, तो बायसिकल मान एका बाजूला आहे श्रेयश, पण सध्याच्या घडीला आकाश इज ऑन फायर. आकाश यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौका. थँक्यू. टीम नामा बॉईज आणि त्यांच्या जोडीला असेल साईशा 11. धनंजय, मी तुमच्यापर्यंत येतो. इथे प्रेक्षक समोर प्रेक्षक आहेत, तुमच्या मागे देखील या ठिकाणी मान्यवर आहेत. प्लीज रिक्वेस्ट आहे, तर एक तर डाव्या बाजूला बघ किंवा उजव्या बाजूला खूप जागा आहे. दादा, समोरचे प्रेक्षक जरा प्लीज एक तर खाली बसा किंवा मग डाव्या बाजूला चला. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स धनंजय. येस, प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहतात, त्यांनाही मॅच पाहायच्या, परंतु काही गोष्टी आहेत तिथे तुम्हाला दखल घ्यावी लागणार आहेत. सिंगल या ठिकाणी मात्र कंप्लीट केले गेलेत. आता बाकी खेळाडूमध्ये चर्चा सध्याच्या घडीला काय रंगलाय, चर्चा तीच रंगली होती. तुम्हाला फैकी करायची होती अगदी तिथून मात्र खास करून नॉन स्ट्राईक एंडला, परंतु चुकी तुम्ही करताना पाहायला मिळाले. स्ट्राईक एंडला फेकी केली, जिथे आकाश गरज धावत होते, त्या आकाश गरजच्या डेंजर झोन वरती फेकी पाहायला मिळाली. तोपर्यंत 1 रन कंप्लीट झालाय. फटका छान खेळलाय, समोर खेळलाय आकाश गरज यांच्या बॅटमधून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. कडक बेधडक चौका. थँक्यू. धाबा फलकावरती 18 धावा. काय बॅटिंग सुरू आहे, कडक अगदी बेधडक बॅटिंग मैदानावरती करतात. नाव आहे आकाश घरत. मैदानावरती वादळी विस्फोटक बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळालेले आहेत. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळी बॉल खेळला गेलाय, परंतु एक धाव मात्र मैदानावरती कंप्लीट होईल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते मात्र 19 धावा. आता श्रेयश यांच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहेत, पण थोडीशी कुठेतरी जी जबाबदारीचं जे भान आहे ते थोडंसं कमी होणार आहे. त्याचं कारण मैदानावरती आकाश घरत यांनी जी आतापर्यंत बॅटिंग केली आहे ती अफलातून बॅटिंग आहे. धावा 19. पुण्यात सेन्सिबल म्हणून म्हटलं ना, एका बाजूने विस्फोटक बॅटिंग करणं जाणतात, दुसऱ्या बाजूला संयम कशा प्रकारे दाखवायचा हेही दाखवणं मात्र मैदानावरती श्रेयस जाणतायत. आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती 20. 4 चेंडूचा खेळ संपला गेला, 2 बॉल अजूनही शेष आहेत. धावा 20. षटकातील
2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा फलकावरती 20 धावा. गोलंदाज रेडी आहेत. आकाशसाठी यावेळी फुलटच बॉल त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा तेवढा संपर्क नाही होताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती येतो. धावा फलकावरती आहेत 20. शेवटचा बॉल शेष आहे. दोघांसाठी विशेष आहेत. लास्ट बॉल. धावा फलकावरती 20. गोलंदाज रेडी आहेत. बागपुटला गेलं हलक्या हाताने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिला, स्लाइस केलं. एक धाव मात्र पाहायला मिळाली. धावा फलकावरती लगावल्या गेल्यात 21. चला कॅप्टन, बोथ टीम कॅप्टन दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती आहेत, आपण लवकरात लवकर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी जिथे प्रेझेंटेशन बॉक्स आहेत त्या ठिकाणी लवकरात लवकर उपस्थित व्हावं. सायशट टीमचा कॅप्टन बॅटिंग पॉवर प्ले. ओके, सायशा 11 नेव्हे बॉईज टीमचे कॅप्टन आपण घ्यायचे. चला टॉस केला जातोय. धनंजय तोपर्यंत आपण कॉमेंट्री कंटिन्यू ठेवणार आहोत. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा ऑनफिल्ड अंपायरने केलेला आहे आणि शिवान स्पोर्टचे सर्वेसर्वा दिनेश सर यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते या बल्लाबाद टॉस केला जाणार आहे. बोथ कॅप्टन जरा समोर टॉस बॉक्स समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांनाही विनंती आहे, कॅमेरा तुमच्यावरती आहे, कॅमेरा तुमच्यावरती आहे. समोरचे प्रेक्षक 2 मिनिटं एक तर खाली बसा किंवा डाव्या बाजूला जायचं. नाही प्रशांत सर, आता प्रेक्षक वर्ग देखील तिथे जे उभे आहेत ते देखील आता विचारामध्ये पडले आहेत, इथे जाऊ की तिथे जाऊ हाही विचार त्यांच्या पुढे आहे ना. आता अगदी सोपा मार्ग आहे, उजव्या बाजूला गेलात तर बरोबर, म्हणजे तुम्हाला कोणी हलवणारच नाही. तिकडे चला तिकडे, कारण इथे कॅमेरा पुन्हा एकदा तुमच्यावरती चालाय. प्लीज प्लीज प्लीज. एक तर खाली बसलेले प्रेक्षक ठीक आहेत, तुम्हाला आम्हाला हलवायचं नाही पण नाही इलाज आहे. छापाचा आवाज काटा आलाय. नवे बॉईज टीमच्या कॅप्टनने जिंकला टॉस. काय निर्णय घेतला? आम्ही एक क्षेत्ररक्षण करू. ओके, ऑल द बेस्ट. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. मैदानावरचा खेळ देखील रंगतदार आहे. त्याचबरोबर शिवान स्पोर्ट्सचे आमचे स्पॉन्सर, मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर मिस्टर दिनेश सर, त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. वॉट टू कम बॉक्स मिस्टर धनंजय. थँक्यू, मनापासून आभार आहेत. टॉस देखील आपण प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडल्यात. धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला वरद विनायकचा संघ जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती त्यांची लगावली गेलेत 22-22 धावा. श्रेयश मैदानावरती आपण पाहिलं मॅन इन फॉर्म बॅट्समॅन आहेत. खेळण्याचा प्रयत्न अपील झालाय, परंतु खेळाडू वृत्ती या खेळाडूसाठी टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे. श्रेयश यांची खेळाडू वृत्ती मैदानावरती पाहायला मिळाली. बॅटची एज आहे हे माहीत होतं आणि तिथून पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता खेळाडू वृत्तीचं उत्तम उदाहरण देऊन तो मात्र मैदानाच्या बाहेर निघताना पाहायला मिळतं. टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होताना पाहायला मिळतोय. थँक्यू. नवीन बॅट्समॅन आलात अलेक्स, मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतं. धावा धावफलकावरती लगावल्यात 22. कारण की एक क्रिकेटर म्हणून तुमच्यामध्ये खेळाडू वृत्ती असणं गरजेचं आहे. कारण की कधी ना कधी ती खेळाडू वृत्ती तुमची कामी येत असतात. म्हणजे भरपूर वेळा भरपूर काही गोष्टीची चर्चा होतच राहील. मी त्याही गोष्टीची चर्चा करेन. बागपुटला गेले, पुन्हा त्या चेंडूला मात्र टॅप केलं, हलक्या त्याने ढकलून दिलं. सिंगल मात्र मैदानावरती घेतली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 23. चेंडू दखल संपला गेला 3. उर्वरित बॉल शिल्लक आहे अजूनही 3 धावा धावफलकावरती 23-23 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत. प्रथमेश गोलंदाजी मार्क्सवरती. समोर आपण पाहिलं तर आकाश गरत कशा प्रकारे बॅटिंग करतायत. बॅकफुटला गेले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाची भूमिका जर पाहिली तर खूप छान पद्धतीने पाहायला मिळाली. बॉलला अडवलं गेलं, फेकी करत असताना पाहायला मिळालं. तिथून निर्धाव चेंडू आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. रन आहेत धावफलकावरती 23. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी. प्रथमेश समोर आकाश. यावेळी मात्र आपण पाहिलं बागपुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र मैदानावरती घेतले गेले आहेत. वेगानं जलद गतीनं मैदानावरती घेतले गेले आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 24. बॉलचा खेळ संपला गेला आतापर्यंत 5. शेवटचा बॉल मैदानावरती शेष आहेत. दोघांसाठी पुन्हा विशेष असणार आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र धावसंख्या भावेश यांच्या षटकामध्ये घेतल्या गेल्या. त्याच्यानंतर संदीप यांच्या षटकामध्ये एक चौकार पाहायला मिळाला. परंतु प्रथमेश यांचं तिसरं षटक जर पाहिलं ना तर या षटकामध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीत. त्याचं कारण लयबद्ध गोलंदाजी मैदानावरती. बागपुटला गेले, पुन्हा हलक्या हाताने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलं. षटकांचा खेळ संपला. मैदानावरती 3 ओव्हर नंतर रन आहेत धावफलकावरती 25 रन.
थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती आहेत 25. अंतिम शेवटचे 6 बॉल आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज रेडी होत आहेत. पहिला बॉल फुल टच बॉल. वॉट अ शॉट. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार. मिल्टी रनचार. दर्जेदार खणखणीत चौकार. राणी माझ्या मळ्यामंदी खुशीला काय. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं स्वागत आहे. मधुर संगीतानंतर आपण पुन्हा येतोय मैदानाच्या दिशेने. धावा धावफलकावरती 29. पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. चौकार. नो बॉल. हिट करण्याचा प्रयत्न. नो बॉल आलाय मैदानावरती. बिग हिट करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. एक धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली. धावसंख्या धावफलकावरती 30-30. क्रिकेटचा खेळ, एखाद्या माणसाची वेळ कधी आणि कुठल्या वेळी बदलेल हे कोणी सांगू शकणार नाहीत. असा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला सर्वांना आवडतो. प्रत्येक जण म्हणजे ज्यावेळी गावी जातात त्यावेळी गावासाठी रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाची असते. प्रत्येक जण गावी ते क्रिकेट खेळत असतं आणि गावाच्या नावासाठी प्रत्येक जण मात्र क्रिकेट खेळत असतो. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा मात्र हलक्या हाताने चेंडूला ढकलून देण्याचा प्रयत्न सिंगल मैदानावरती घेतली जात आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक आदरणीय सन्माननीय यज्ञेश्वरजी अनंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं औचित्य साधून मात्र आपण पाहत आहेत. फटका खेळलाय दर्जेदार आकाश घरत यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. समोर जी लहान मुलं असतात ना त्यांनी खाली उतरा. खाली उतरा दादा. खाली उतर त्या झाडावरून. ए बाबा तुलाच की. 21 आणि 21ला 4 मध्ये ऍड केलं तर 25 होतील. आकाश घरत यांच्या वैयक्तिक 25 धावा मैदानावरती सध्याच्या घडीला अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन मैदानावरती पाहायला मिळत आहेत. वॉट अ बॅटिंग. थँक्यू. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. धावा धावफलकावरती 39 धावा. आकाश घरत तुटून पडल्यात असं म्हणता येईल सध्या या सभापती चषक 2024 मध्ये. पुण्याचा फुल टच बॉल समोर खेळलाय. 4-4 अँड अगेन 4. चौकारानंतर चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करणारा खेळाडू आकाश घरत यांच्या नावावरती नोंदवले जातील आजच्या दिवसातील पहिले 3 चौकार. थँक्यू. महागडे षटक सध्याच्या घडीला ठरलाय. धावसंख्या 43. आणखीन एक फटका येईल का. 4-4 अनदर 4. मैदानावरती चौकार 3 चौकार आले. त्याच्यानंतर चौथा चौकार पाहायला मिळाला. कडक बॅटिंग अफलातून बॅटिंग आकाश घरत यांची पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊनही पोहोचली ती मात्र जवळपास 48च्या घरामध्ये. करायच्यात मैदानावरती रन जिंकण्यासाठी 49. चला माऊली क्रिकेट मंडळाचे आपले सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे आपण सर्वांनी जवळ यायचं आहे. आणि असोसिएशनचे सर्व पदाधिकारी देखील आहेत. आमचे राजाराम पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण वाढदिवसाच्या निमित्तानं केक कटिंग सेलिब्रेशन आहे तो या ठिकाणी करणार आहोत. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अगदी माध्यमातून आपण पाहिलं तर एक जवळचं व्यक्तिमत्व नेहमी राहिलेलं आहे. ते आपल्या सर्वांच्या लाडके आदरणीय व्यक्तिमत्व जितू क्षत्रिय साहेब आणि स्वतः मारुती पेडामकर साहेबांना आपण व्यासपीठावरती पाहतात. मंडळाचे अध्यक्ष संपूर्ण टीम आहेत ती सध्या आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आपण घेत आहोत. वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस आणि आमच्या सर्वांचा आवडता दिवस जितू सर तुमचा वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्तानं जोरदार टाळ्यांचा गजर. केक कटिंग करण्याकरता मी तुम्हाला विनंती करेन. आणि डीजे मास्टर या वाढदिवसानिमित्त एक सुंदर गाणं. टू यू Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the stars burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. वाढदिवसाच्या निमित्तानं Thank you. Thank you, DJ. Thank you.
चला पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षक वर्ग, क्रिकेट रसिक, आदरणीय सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब, त्याच्यानंतर सदानंद पाटील साहेब, राजाराम पाटील साहेब आणि संपूर्ण मान्यवरांच्या वतीनं जितू क्षत्रिय साहेब आपणास वाढदिवसाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सभापती साहेब या ठिकाणी काही वेळामध्ये पुण्यात दाखल होणार आहेत आणि त्यांच्या वतीनं देखील तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने, सामन्याच्या दिशेने पुण्यात जाऊयात. भलं मोठं लक्ष आहे पण ते देखील पार होऊ शकतं, कारण की क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी आपण एक कहावत देखील पाहिलेली आहेत, कारण की क्रिकेटचा खेळ असा खेळ असतो की जिथे कठीण धावसंख्येचा कधी कधी पाठलाग होत असतो आणि सोपी धावसंख्या कधी कधी क्रिकेटमध्ये होत नाही. हे मात्र क्रिकेटनं दाखवून दिलेलं आहे. असाच क्रिकेटचा खेळ आहे. आक्रमण दुसऱ्या बाजूलाही होणार, आक्रमण करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, अगदी किंचितसा बॉल जो आहे तो डायरेक्टचा थोडासा लागण्याच्या अगदी जवळपास होता, परंतु यष्टांच्या थोडासा बाजूने चेंडू निघून आलाय. जिथे सिंगल मिळाली, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती धाबातून दोन्ही ओमकार आहेत. ओमकार के, ओमकार बी. स्ट्राईकला ओमकार के. ओमकारच्या बॅटमधून फटका खेळलाय, जोरदार खेळलाय, परंतु हेमल वॉटरफील्ड काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हेमल यांच्या माध्यमातून बॉलला अडवलं गेलं. फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा मैदानावरती सिंगल आलंय. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 3. हळूहळू भरपूर प्रेक्षक वर्ग वाढेल, कारण की या परिसरामध्ये आपण विचार केला तर काही दुखापत असेल तर आपण सांगू शकतात. बाबू आहे तिथे. विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून विरार प्रीमियर लीग पार पडली, तिथे बेस्ट फिल्डर म्हणून ज्या खेळाडूला आपण पाहिलं होतं, खऱ्या अर्थानं ती बाबू यांचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. एक चौकार त्याने अडवला होता, तो संपूर्ण गेम चेंजिंग मोमेंट त्या विरार प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिला होता. स्वागत आपलं. फटका खेळलाय, छान खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र धावचीची संधी मैदानावरती आहे. घडेल काय, मैदानावरती विकेट येईल, फलंदाज बाद होईल, विकेटचं पतन गॉन. चला धावा फलकावरती 3 धावा आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, कडक स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक एका स्ट्राईक वरती अगदी 2 गाड्या आल्या होत्या. परंतु आता तिथे मैदानावरती आपण पाहिलं तर धावसंख्या जास्त असल्या कारणामुळे थोडंसं रिलॅक्स मूड आहे की काय असं जाणवतंय, परंतु आकाश ते सांगतायत रिलॅक्स मूड नाही व्हायचं. मैदानावरती धावा जरी जास्त असल्या परंतु स्वतःला मैदानावरती सावरायचं आहे. धावा 3. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू मात्र यावेळी येत असताना पाहायला मिळतोय. षटक मैदानावरती संपलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये रन आहेत. धाव फलकावरती त्या मात्र 30 करायच्यात. मैदानावरती रन जिंकण्यासाठी आपण पाहिलं 48 करायच्यात. 45 धाव्यांची अजूनही गरज आहे. पॉवर प्ले आहे तो पॉवर प्ले मैदानावरती घेतला गेलाय सध्याच्या घडीला. मी आत्माराम पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य सन्मान केला जाईल. शिवा स्पोर्टचे मालक आदरणीय दिनेश सर यांचा व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान होणार आहे. राजाराम पाटील साहेब आपणास विनंती आहे. राजाराम पाटील साहेब आपल्या शुभस्य सन्मान केला जाणार आहे. राजाराम पाटील साहेब आपल्या शुभस्य सन्मान केला जाईल. आपल्या सर्वांचे लाडके शिवा स्पोर्टचे मालक ऑनर आदरणीय व्यक्तिमत्व दिनेश सर यांचा सन्मान होतो, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जर्सी मिळालेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅचसाठी मात्र जर्सी दिल्या गेल्या आहेत. त्यांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या या प्रमुख मंचावरती या व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व राजारामजी पाटील साहेब यांच्या शुभस्य सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मायची शॉल, त्याच्यानंतर आपण पहिलं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून दिलं जाणारं हे सन्मान चिन्ह आहेत, ते सन्मान चिन्ह देऊन आपण हा सन्मान करतोय. त्यानंतर श्रीफल देखील आहे, ते श्रीफल देखील या ठिकाणी दिलं जात आहेत. धन्यवाद दिनेश सर, आपल्या मनापासून आभार आहेत. सध्या स्क्रीनवरती आपण हे दृश्य पाहू शकतायत. राजाराम पाटील साहेब यांच्या शुभस्य मात्र दिल्या गेल्या आहेत. मनापासून आपलेही आभार आहेत आणि दिनेश सर आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार आहेत. यावेळीचा बॉल पुण्यात खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळून काढलाय. 1 रन मात्र या ठिकाणी घेतली जात आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती मात्र पुन्हा एकदा वाढली गेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 5. धावा झाल्या 6.
महेश ठाकूर आपलं वेलकम, आपलं स्वागत आहे. धावा फलकावरती 6 आमचे जवळचे मित्र आहेत आणि सध्या व्यासपीठावर देतात त्यांचं स्वागत. गोलंदाज फटका छान खेळला, परंतु बाउंड्री लाईनला तिथे क्लिअर नाही, वन बाउन्स करू शकणार. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, षटकारामध्ये कन्वर्ट होईल आणि शैलेश करावडे यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. गॉन. थँक्यू. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. पुढचा बॉल फटका कडक खेळलाय, परंतु हेमल वॉट अ फील्ड. पुन्हा चेंडूला मात्र अडवत असताना पाहायला मिळाले आणि बॉलला अडवणं सर्वाधिक महत्वाची भूमिका सध्याच्या घडीला असणार आहे, ती देखील मात्र पाहायला मिळाली. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र अडवण्याचा प्रयत्न, फेकी झाल्या आकाशकडे, वेगाने फेकी झाली होती. 1 रन मैदानावरती मिळाली. दुसऱ्यासाठी मात्र कुठल्याही प्रकारची जोखीम या ठिकाणी पत्करत नाहीत. एकच धाव मात्र मैदानावरती येतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा जाऊन पोहोचत आहेत. टीमची टोटल धावसंख्या 7. मंडळाचे जे पदाधिकारी जे आपले आहेत त्यांना विनंती, सर्वांनी थोडंसं मागे जायचं आहे. धावा 7. षटक संपले गेल्या मैदानावरती आतापर्यंत विचार केला तर दोन षटकांचे खेळ समाप्तीनंतर धावा धावफलकावरती रोखल्या गेल्या 7 वरती. 48 करायच्या होत्या, 41 ची गरज आहे. 12 बॉलचा खेळ आहे. पहिला बॉल हिट करण्याचा प्रयत्न आणि एक पारितोषिक आलंय. आकाश घरत आहेत मैदानावरती. आकाश घरतनं जर 3 विकेट घेतल्यात तर महेश ठाकूर यांच्याकडून 500 रुपये आणि माझ्याकडूनही 500 रुपये, 1000. आकाशला 3 विकेट घेतले तर महेश ठाकूर यांच्याकडून 500 रुपये, माझ्याकडून 500, 2 1000 रुपये असणार आहेत. बॅकवर्डला गेलं, टॅप करण्याचा प्रयत्न. पुन्हा मात्र आपण पहिला चांगला बॉल पाहायला मिळाला. हलक्यात चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलंय. धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढली गेली, धावसंख्या 9. फटका छान खेळलाय. पुन्हा हेमल आहेत. आज जास्तीत जास्त फ्रेम मध्ये हेमल येताना पाहायला मिळत आहेत. जास्तीत जास्त बॉल त्यांच्या दिशेने मार्गस्थ होतोय. धावफलकावरती 9. पुढचा बॉल चांगला बॉल खाली राहिला, थोडंसं यष्ट्यांच्या बाजूने जातोय. स्विंग होताना पाहायला मिळालात आणि ऍक्शन रिॲक्शन जर पाहिलं तर आता तिथे मात्र 2 ते 3 खेळाडू हेमल होते, आकाश होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या ॲक्शन मात्र मैदानावरती पाहायला मिळालेले आहेत. चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला. षटकात 4. पहिलं षटक हाताळलं होतं कुशलनं, दुसरं षटक हाताळलं जयनं, त्याच्यानंतर आकाशानं आपण मैदानावरती पाहिलं. आतापर्यंत 4 बॉलमध्ये रन खर्च केले 2. तरपंजी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहेत. खुपरी गावातील आमचे समालोचक मित्र आणि खरं आता समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतायत. चांगला बॉल पुन्हा मैदानावरती पाहायला मिळाला. षटक संपलं गेलं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. रन आहेत धावफलकावरती लगावले गेले. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 10. 10 रन ऑन दी बोर्ड लगावले गेले. करायच्यात 48. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 38 रन. अजूनही भला मोठा डोंगर गाठायचा आहे. आता कठीण आहे, थोडंसं अशक्य आहे. मैदानावरती अशक्य म्हणता येणार आहेत. पहिला बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. पहिला बॉल मात्र निघून जाईल. सरळ सीमा पार. मिळतील रन 4. चौकार. थँक्यू श्रेयश. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. दुसरा बॉल फुलटच बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आहे. बॉलला मात्र अडवलं गेलं आणि फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. फलंदाज बाद. बॅक टू दी पवेलियन. गॉन. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 14. 14 ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. अनिश वेलकम, आपलं स्वागत आहे. धावफलकावरती धावा आहेत 14. सध्याच्या घडीला अक्ष 11 अक्ष 11चा संघ होता ज्यावेळी विराट क्रिकेट असोसिएशनमध्ये, त्यावेळी सपोर्ट करण्यासाठी भरपूर सारे प्रेक्षक वर्ग होते डोंगरपाडा गावातील. आज आपण पाहिलं तर अनिश, सध्या आकाश असतील, बाबू असतील, यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्यात आणि मॅच आनंद देखील घेत आहेत.
चांगला बॉल पुण्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती येत असताना पाहायला मिळाला. षटकातील बॉल फेकून झाल्यात आतापर्यंत 4 उर्वरित बॉल शिल्लक आहेत. मैदानावरती 2 करायच्या होत्या. पाठलाग मोठा पाठलाग होता मैदानावरती आणि त्याचा पाठलाग करताना धावसंख्या आता मात्र कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे तो पाहायला मिळालेला आहे. शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी. शेवटचा बॉल फक्त हलक्या हाताने चेंडूला मात्र कळला गेलाय आणि हा सामना आहे तो सामना मैदानावरती जिंकलाय टीम वरद विनायक संघानं मॅचला जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन वरद विनायक टीम, आपलं अभिनंदन असणार आहेत अँड हार्ड लक टीम. मैदानावरती पुन्हा एकदा आपण करूयात. समर्थ बॉय 14-32 आपण स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहेत.